युद्धविरामाच्या या अटी शर्थींवर प्रत्येक देश दावे प्रतिदावे करतोय। युद्धविराम होण्याआधी इस्रायल आणि अमेरिका यांच्यात चर्चा झाली असा दावा इस्रायलच्या मीडियाने केलाय। इराण हॉर्मुझची सामुद्रधुनी बिनशर्त खुली करणार असल्याचा दावा इस्रायलने केलाय। मात्र युद्ध कायमस्वरूपी थांबल्याची कोणतीही गॅरंटी नाही असं इस्रायलने म्हटलंय। युद्धविराम इराणच्या अटी शर्तींवर झालेला नाही असंही इस्रायलने म्हटलंय। आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे युद्धविरामाला अखेर इस्रायलची देखील सहमती आलेली आहे। इस्रायलला 2 आठवड्यांचा युद्धविराम मान्य नसल्याचं वृत्त अमेरिकी प्रसारक माध्यमांनी दिलेलं होतं। मात्र आता इस्रायलने देखील या युद्धविरामात सहभागी असल्याचा अमेरिकेतील व्हाईट हाऊस अधिकाऱ्यांचा दावा आहे। तर युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक मोठी बातमी आहे। युद्धविरामाची घोषणा होताच कच्च्या तेलाच्या दरात 20% घसरण पाहायला मिळते। युद्धाच्या मागील 3 आठवड्यात पहिल्यांदाच कच्चं तेल $100 प्रति बॅरलच्याही खाली घसरलंय। युद्धविरामामुळे आशियातील शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळतोय। जपानच्या निक्केई निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे, मोठी तेजी पाहायला मिळते। त्यासोबतच बाजार जवळपास 5% 2400 अंक वर आहे। त्यानंतर कोरियाच्या कोस्पी शेअर बाजारात देखील 5% तेजी पाहायला मिळते। हाँगकाँगच्या हँग सेंग मध्ये आणि सिंगापूरच्या एचजीएक्स निफ्टी मध्ये 2.5% तेजी पाहायला मिळते। या सर्वांचा सकारात्मक परिणाम आज भारतीय शेअर बाजारावरही होण्याची दाट शक्यता आहे। युद्धविरामानंतर इराणमध्ये आनंदोत्सव साजरा होतोय। इराणी नागरिकांनी रस्त्यावर उतरून साजरा केलाय हा आनंदोत्सव। मोजतबा खामेनींच्या विजयाची नारेबाजी इराणमध्ये सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।